2024 वर्षाला निरोप देतानाच 2025 या नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष मंगळवारी दुपारपासूनच जगभरातल्या अनेक देशांमध्ये आणि मध्यरात्री भारतीय उपखंडात पाहायला मिळाला। देशभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। एकीकडे सामान्य जनता रस्त्यावर उतरून जल्लोष करत असताना दुसरीकडे नेते मंडळींनी नववर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियाचा पर्याय निवडला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक्स अकाउंटवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे। राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 25 वर्षात झालेले बदल, मनसेची स्थापना आणि प्रवास, जनतेच्या कायम राहिलेल्या समस्या, निवडणुकीतील पक्षाचं अपयश, मराठी भाषिकांच्या अडचणी, महिलांवरील अत्याचार, निवडणुकांसाठी नसून लोकांसाठी काम करण्याचं पक्षाला आवाहन अशा अनेक बाबींचा समावेश केलाय। सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा। कालगणनेत या वर्षाला एक महत्त्व आहे, कारण या शतकातील पाव शतक संपायला आलंय। माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात इतके प्रचंड बदल झाले की 25 वर्षांपूर्वीचं आयुष्य हे वेगळं युग वाटावं। या 25 वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली तो स्थिरावला। पक्षानं अनेक चढउतार पाहिले आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं। या 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात। मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं, तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणं, पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणं, बेरोजगाराला जात नसते पण त्याची जात जाणवून देऊन जाती जातीत भांडणं लावणं, शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईनं होरपळून निघणं आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळी लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणं, पण नेमकं मतदानाच्या वेळीच पक्षाचा विसर पडणं। पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं। 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं। नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरू आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन। महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा। निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली आणि त्याच वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली। आपणही ते केलं। मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं। त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत। राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यात संघर्ष पेटलाय आणि महागाईनं लोक होरपळली आहेत। राज ठाकरेंनी यावेळी महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यालयात संपर्क कक्ष सुरू करण्याचं आवाहन केलं। महिलांच्या तक्रारींचा पाठपुरावा करा, तरीही काही होत नसेल तर मग हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या नराधमांना चांगलं फोडून काढा, असा आदेशही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा मी तुम्हाला देईनच, असंही राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी नमूद केलंय। त्यामुळे आता राज ठाकरे हे प्रसार माध्यमांसमोर आल्यानंतर राज्यातील एकंदर घडामोडींवर काय भाष्य करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।